गुडघा ऑस्टिओआर्थरायटिस ही समस्या आता वृद्धांपुरतं मर्यादित न राहता तरुणही या समस्येला बळी पडत आहेत। याची कारणेही अनेक आहेत। आतापर्यंत दुखण्याचे प्रमाण वाढले की गुडघा बदलणे हा एकमेव पर्याय अस्तित्वात होता, पण आता पूर्ण गुडघा न बदलता तिथे आता घर्षण झालेला तेवढाच भाग बदलून गुडघा वाचवण्यात स्वीडनच्या डॉक्टरांना यश आले आहे। ही स्वीडिश प्रत्यारोपणाची विकसित प्रणाली आता भारतात सुरू करण्यात आल्याचे स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट हॉस्पिटल आणि अस्थिरोग विभागाचे प्रमुख प्राध्यापक लीफ रीड यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। त्यांच्याबरोबर कंपनीचे संचालक फ्रेडरिक झेटरबर्ग, भारतातील प्रबंधक मोहन नायर, पुण्यातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर श्याम ठक्कर उपस्थित होते। यावेळी एपिसफ मेडिकल एबी तर्फे एपिसिलर इंडिव्हिज्युअल इम्प्लांट आणि शस्त्रक्रियेवेळी अचूक रोपणासाठी एपिगाइड सर्जिकल ड्रिल लॉन्च करण्यात आले। एपिसफ मेडिकलची अत्याधुनिक उपचार पद्धती फोकल ऑस्टिओकॉन्ड्रल दोष आणि गुडघा ऑस्टिओआर्थरायटिस असलेल्या रुग्णांना नक्कीच दिलासा देणारी आहे। ही उपचार पद्धती म्हणजे PFJ पटेलो फेमोरल जॉइंट सर्जरी। यामध्ये TKA म्हणजे टोटल नी ऑर्थोप्लास्टी ही एक प्रमुख शस्त्रक्रिया आहे, जिथे सांध्याचा खराब भाग काढून त्या जागी एपिसिलर इंडिव्हिज्युअल इम्प्लांटने संपूर्ण गुडघा वाचवला जातो। गुडघ्याचे कार्य पुनर्संचयित करणे आणि वेदना लक्षणीयरित्या कमी करण्याबरोबरच गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया थांबवणे अथवा लांबविणे ही या शस्त्रक्रियेचे ध्येय असल्याचे प्राध्यापक रीड यांनी सांगितले। एपिसफ मेडिकल एबी टीमच्या या भारत भेटी दरम्यान घडलेली सर्वात सकारात्मक आणि महत्त्वाची घटना म्हणजे आशिया पॅसिफिक प्रदेशातील पहिली पटेलोफेमोरल जॉइंट शस्त्रक्रिया जी नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली। एपिसफ मेडिकल इंडियाच्या बिझनेस डेव्हलपमेंटच्या प्रमुख डॉक्टर दिशा नायर यांनी अतिशय आनंदाने ही गोष्ट सांगितली की आशिया पॅसिफिकमधील स्वीडिश तंत्राचा वापर करून पहिली पटेलोफेमोरल जॉइंट सर्जरी एका 50 वर्षाच्या माणसावर करण्यात आली आणि ती अत्यंत यशस्वी झाली। स्वीडनहून आलेले प्रोफेसर लीफ रीड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अतुल मिश्रा यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली। यावेळी स्वीडनहून आलेले फ्रेडरिक झेटरबर्ग तसेच एपिसफ कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मोहन नायर उपस्थित होते। या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर फोर्टिसचे संचालक आणि ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉक्टर अतुल मिश्रा यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की इम्प्लांटच्या वापरातील सुलभतेने आणि कार्यक्षमतेने मी खूपच प्रभावित झालो आहे। आशिया पॅसिफिकमधली ही पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली याचा मला मनापासून आनंद होतो। नमस्कार, मी डॉक्टर श्याम ठक्कर, ऑर्थोपेडिक सर्जन, नी फूट अँड अँकल स्पेशलिस्ट। तर आपण हे आज जे माध्यमातून सगळ्या लोकांना दाखवतोय ते PFJ म्हणजे पटेलोफेमोरल जॉइंट इम्प्लांट, पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट म्हणजे गुडघ्याची वाटीचं फक्त इम्प्लांट असतो। तर हा कोणाकोणाला मध्ये याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि सोल्युशन काय काय आहे तर ज्यांना वाटीची झीज होते आणि खूप कमी वयात झीज होते, ज्यांना गुडघा सांधारोपणची आवश्यकता नसते, त्यांना आपण हे सर्जरीचा उपयोग देऊ शकतो, फायदा देऊ शकतो। तर याच्यात जे असतं की गुडघ्याच्या वाटीचा जो सांधा आहे त्याचं मॅपिंग करून त्याचं इम्प्लांट बनवून 3D प्रिंटिंग करून ते बसवतो। तर हे प्रॉब्लेम आपल्या देशात खूप लोकांना खाली बसण्यामुळे, इंडियन टॉयलेटमध्ये बसण्यामुळे किंवा मांडी घालून खाली बसणारे, वज्रासन, ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो। तसंच गुडघ्याची झीज जे होते ते वयानुसार होऊ शकते किंवा आमवातमुळे किंवा संधिवातमुळे पण होऊ शकते आणि हे प्रत्येक गोष्टीमध्ये याचा उपयोग होऊ शकतो। फक्त की जेव्हा झीज थोडी सुरुवातीला असते, पूर्ण सगळ्या कप्प्यामध्ये नसते, तेव्हा आपण हे याचा उपयोग होऊ शकतो। मेरा नाम मोहन नायर, आई एम द मैनेजिंग डायरेक्टर ऑफ एपिसफ मेडिकल इंडिया। इस कंपनी को 1 साल पहले हम लोग ने लॉन्च किया था एंड अभी पटेलोफेमोरल जॉइंट जो प्रोडक्ट हम लोग लॉन्च कर रहे हैं, इसका पहला सर्जरी हम लोग 9 मार्च को फोर्टिस नोएडा में करने वाले और इसको अक्रॉस इंडिया बेंगलोर, बड़ौदा, दिल्ली, मुंबई एंड पुणे ऐसे हर सिटीज़ में लॉन्च करेंगे। हम लोग ने कल मुंबई में एक बहुत ही इम्पॉर्टेंट मीटिंग कंडक्ट किया जहाँ के देश के सभी
बड़े डॉक्टर्स आके हमारे साथ डिस्कस किए ये कैसे प्रॉब्लम है और ये प्रॉब्लम को कैसा लोगों तक लेके जाए और डॉक्टर्स को कैसा ट्रेन किया जाए और कैसा इंडिया में जो बहुत सारे पेशेंट्स हैं इनको कैसे ये सुविधा उपलब्ध कराएं, इसका हम लोगों ने बहुत बड़ा मीटिंग कल किया। मैं बहुत खुश हूँ कि इंडिया में ये प्रोडक्ट आ गया। पिछले 5 साल से 6 साल से कंपनी ट्राई कर रही थी इंडिया में ले आने के लिए। इसका रजिस्ट्रेशन वगैरह करके आज कम से कम 9 से 10 पेशेंट का सर्जरी ऑलरेडी हुआ है, दूसरे जगह का, नी के अलग जगहों का। Stockholm, Sweden, and 15 years ago we founded the company with ideas building on patient-specific implants, considering the huge forces that act across our joints, especially in the lower extremity, where we have to counteract the gravity. So we have now come and designed a bipolar implant. That's an implant that addresses both surfaces in a joint, and that is particularly interesting in the patellofemoral joint. And it is particularly interesting to come to India to see how we can make this work here, because in India, due to cultural differences with a lot of squatting, the osteoarthritis and wear of the patellofemoral joint is particularly common in India. So our implants are patient-specific. We start with MRI images. We reconstruct the knee in a computer. We see how the lesion looks. We suggest the position of the implant in the joint, both on the patella and on the femur, and then we send those suggestions back to the treating surgeon, and then we communicate and we collaborate and agree that, okay, this is a good design, and then we manufacture that and send it back in a small kit of instruments, all sterile, ready to use. Well, we will now see. I think we have managed to create a study group here in India with some 20 surgeons or so that will start using this and start to collect data, because that's what we need, clinical data, to show that this is not only a good idea, but this is a proven idea to be proven that it works well. Zetberg from Episurf Medical, Marketing Director. Our company was founded 2009 by my colleague, Professor Leif Ryd. And the first patient was treated back in 2012. It's a Swedish physio teacher, at that time the age of 56. He, as many of our other patients, has experienced years of knee pain prior to the surgery, not being able to live the active life we all want to live. It's more than 11 years since the first patient was treated, and he still has the implant in his knee, living an active life. In Sweden, it's very popular with skiing, which is his favorite sport, and he does it every year. When we deliver an implant, it's not a piece of metal. It's for us, we deliver the possibility for the surgeons to treat the patient and help them back to the active life. Derived out from this knee system, we further on developed an ankle system, the talus implant we call it. And now the latest product that we now introduce in India is the patellofemoral system. It's derived out from the experience we have from the existing knee system, where we have excellent clinical results, and we have added a patella component. And we're proud to be here in India and now launch it as one of the first markets in the world.